चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। 31 मार्चला आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडतीचा दिवस, कारण ह्या दिवशी महाराजांचा प्रगट दिन आहे। महाराज जर आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य काय असतं याची आपण कल्पनाही करू शकत नाही। ह्या प्रकट दिनापर्यंत जर आपण काहीही न मागता, अगदी कुठले नियम अटीही न पाळता, मासिक धर्म सुतक विटाळ किती पण अडचणी असो तरीही सुद्धा तुम्ही महाराजांची सेवा करू शकता। ती कुठली तर नामजप। हो, ह्या कलियुगातील सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे महाराजांचं नामस्मरण, जे तुम्ही कधी कुठे केव्हाही करू शकता। तर चला आपण सगळेजण मिळून अखंड महाराजांचं नामस्मरण करूया, काहीही न मागता महाराजांची सेवा करूया। कारण जेव्हा आपण महाराजांकडे काहीही मागत नाही तेव्हा महाराज आपल्याला कधीही काही कमी पडू देत नाही। म्हणून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जो नामजप करत असतो त्याला आयुष्यात कधीही कशाची कमी पडत नाही। अनुभव घेऊन बघा, काहीही न मागता सेवा केल्याचा अनुभव महाराज खूप काही देतात। खरं तर महाराज कधीच कुणाचं काही ठेवत नाही। तुम्ही असो किंवा मी असो, प्रत्येकाला भरभरून देता, पण कधी योग्य वेळ आल्याशिवाय काहीच कोणाला मिळालं नाही। तर चला आपण सगळेजण महाराजांचं नामस्मरण करूया। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।